हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल. मी नैना, माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळची वेळ झाली, तर सचिन स्नेहाला घेऊन येतील आता आणि मला बनवायचं आहे जेवण. तर साधी सिंपल फ्लावरची भाजी बनवणार आहे कमी मसाल्यामध्ये, आणि ज्वारीच्या भाकरी करणार आहे, भात वगैरे काय करणार नाही म्हणलं. तर फ्लावरच्या भाजीची रेसिपी एकदम साधी सिंपल आहे, तुम्हाला दाखवते. तुम्ही सुद्धा अशी बनवा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि शिवाय सर्दी आणखी माझी व्यवस्थित झालेली नाही, खोकला अधूनमधून येतो, पण सर्दीनं डोकं वगैरे खूप जास्त जाम झाले. 2-3 वेळा गोळ्या खाल्ल्यात, जरा बरं वाटायला लागले, थोडंसं नॉर्मल. आणि खोकला आणखीन आलेला नाही. एकदा जर खोकला यायला सुरुवात झाली ना तर 8 दिवस काय खोकला थांबत नाही, नुसतं राहून राहून खोकला चालूच होतं. तर आणखीन चला नंतर बोलूया आपण, पण आधी मी भाजी कशी बनवते ते दाखवते, जेणेकरून मी स्वयंपाक पण करेन आणि तुमच्याशी बोलून सुद्धा दोन्ही कामं पटापट होती. तर गॅसवर कढई ठेवली, त्याच्यावर थोडंसं तेल टाकलंय. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आहे. आणि मी जिरी मोहरी टाकलेली नाही, म्हणजे फक्त जिरी टाकली, मोहरी टाकलेली नाही. तर थोडीशी हळद टाकलेली आहे, जेणेकरून आपण जे मसाले टाकतो ते कढईच्या बाहेर उडणार नाही आणि जी तडतड होत आहे ना ते होणार नाही. तर परत अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकल्यानंतर कमी गॅसवर एकदम अशी लालसर परतून घ्यायची, करपवायची नाही, कमी गॅसवर परतून घ्यायची फक्त. आणि नंतर ह्याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा टाकायचं आहे. तर एकदम स्वच्छ फ्लावरसुद्धा बघून घ्यायचा आहे. आता पावसा पाण्याचं काय होतं, आळ्या वगैरे असतात त्याच्यामध्ये, तर नीट स्वच्छ बघून घ्यायचं. ते बघून घेतलं, त्याचे जे कवळी पानं असतात ना तीसुद्धा घेतलेली, त्याची भाजीसुद्धा खूप छान होते. तर कवळी जी पानं असतात ना तीसुद्धा 1-2 होते, ते कट करून घेतलेत मी. एक बटाटा टाकलेला आहे. आता ही व्यवस्थित आपल्याला वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची. त्याच्या आधी मसाले वगैरे काही टाकायचे नाही, नंतर काय मसाले टाकायचे ते तुम्हाला सांगणार आहे मी. तर बघू शकता किती मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे. आणि जी अद्रक लसूणची पेस्ट आपण एकदम लालसर करून घेतली होती ना, त्याने आणखीन जास्त अशी चांगली चव येणार आहे भाजीला. कमी मसालेसुद्धा भाजी अशी मग एकदम चविष्ट अशी होते. एक टमाटर कापून टाकलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता याला 2 ते 3 मिनटं कमी गॅसवर वाफेवर शिजू द्यायची भाजी. आणि मसाले काही टाकायचे ती नंतर बघूया आपण.
काय झालं ह्या टायमाला ना स्वप्नीलनं दळून आणलंय आणि दळून आणले ते एकदम असं जाडसर पीठ आले. तर भाकरी करताना त्याचे चिरायला लागल्यात आणि आता कालच दळून आणलं, एक पायली दळून आणलंय. तर आता माहित नाही ती ज्वारीचं पीठ लई दिवस जाते का तर भाकरी कुणी खात नाही, असंच कधीतरी त्यांना चारायला लागते भाकरी. आणि चपातीचं पीठ जास्त लागते पण ज्वारीचं पीठ कमी लागते. आणि एक पायली दळून आणलंय तर आता डबा भरून पीठ आहे आणि डबा भरून पीठ माहित नाही आता कधी संपल. तर मला थोड्या दिवसांनी 4-5 दिवसांनी म्हणा भाकरी बिलकुलच होणार नाही. तर गरम पाणी टाकून मला भाकरी करावं लागते. का तर जर तिथं बसून जर दळण आणलं ना गिरणीमध्ये तर एकदम बारीक असं दळण देतात किंवा त्यांना तिथं थांबून सांगावं लागतंय. स्वप्नीलनं दळण ठेवलं गिरणीत आणि तो कुठं बाहेर गेलता तर त्यांनी काही व्यवस्थित दळण दिलं नाही, एकदम असं जाडसर पीठ दिलंय. आता त्याच्यात भाकरी करायला लागले तरी सुद्धा चांगल्या भाकरी व्हायला लागल्या, पण 2-3 दिवसांनी वळणी येणार नाही पीठ असं झालं. तर भाजीला सुद्धा आपल्या अधूनमधून हलवायचं. एकदा आणखीन 2 मिनिटं ठेवते आणि नंतर मग मसाले टाकायचे. मसाले टाकल्यावर जास्त वेळ ठेवायची नाही आपल्याला भाजी. 1 मिनिट गॅस बंद करायचा. तर मी फक्त 4 भाकरी करणार आहे, जास्त भाकरी करणार नाही, सगळ्याला 1-1 भाकर करणार आहे. आणि जर शिळी राहिली ना ती मलाच खावं लागते, नाहीतर मग ती फेकण्यात जाते आणि जेवण फेकायला नको वाटते. त्यासाठी मी 4च भाकरी करणार आहे. थोडासा भात आहे दुपारचा, जास्त नाही, 1-2 वाट्या भात असेल बस दुपारचा, तर बास होईल तेवढंच. आले स्नेहाली वाटत. तर सचिनने गरम पाण्याची पिशवी आणली. कलर लयच भारी आहे ह्याचा. चांगलं आहे ना, आवडायला काय झालं. तर मम्मीनं माझ्या गरम करून ठेवली नाही, पेन चांगली आहे का नाही बघण्यासाठी. तर ही थैली मम्मीला आणली. मम्मीनं माझी थैली नेली दुपारी, त्यासाठी तिच्यासाठी नवीन आणली. आता ही तिला द्यायची आणि आमची जी नेली ना दुपारी ती वापस आणायची. आणि सचिन अंडे वगैरे आणलेत. काय बनवायला? भजे. कशाचे? अंड्याची भजी बनवायची? हो. जाऊ उद्या रविवारी बनवू. पाहिलं ना बनली होती मी. नाही तर काय, मी त्यांना म्हणत होती चला म्हणून संडेला बनवू चला म्हणून. डॅडी म्हणले नको तिला खायचं, चल इथून गावात पडत शिवड गाळ आणि पाहून ठेवले रपाटे भाकरी. भाकर मी चांगली आहे जेवायला. आईच्या घरी मी भाकरीच बनवले. आईच्या घरी पालकची भाजी, डाळ भात बनवले. डाळ भात नाही खायचा ग म्हणून भाकरी बनवलेच नाही. सर्दी आहे ना म्हणून भात नाही खायचा. भाताने जास्त सर्दी आहे. भात करून नाही खायचा. भात खाल्ल्यावर रात्रीचा सर्दी जास्त होते. झाली ठीक झाली माझी आता. ठीक झाली का ठीक. मग सकाळ दुपारचा भात आहे थोडासा तिखट. आणि तुझ्या हाताची भाकर पण बनवली आता, एक खाते. ती एक भाकर खाली लागणार एवढी देऊ. बरं अर्धी खा, अर्धी खा. द्यायची समोर जबरदस्ती करायचं. मी नाही खायला बोलते. काय नाही म्हणलं नाही, मला नाही आवडत. तुला माहिती भाकर आपण कधी माणसाला सर्दी झालेली. मी चालली सर्दी झाली म्हणूनच भाकर खायची. हा त्यांच्या घरात जाऊ नको अजून. गुड्डू मावला मी सांगितलंय 2-4 दिवस येऊ नको म्हणून. गुड्डू मावला सांगितलंय 2-4 दिवस येऊ नको म्हणून. हा खाल्ल्या होत्या, खाल्ल्या होत्या थोडस. तर 2 ते 3 मिनिटं झालं. वाफेवर भाजी मस्तपैकी शिजली. आता थोडासा गरम मसाला आणि लाल चटणी टाकणार आहे. बस एवढेच मसाले टाकायचे, जास्त मसाले टाकायचे नाहीत. व्यवस्थित हलवते आणि भाजी एकदम मस्तपैकी अशी चविष्ट होणार आहे. का तर जास्त मसाले बी नाहीत आणि एकदम मस्त वाफेवर शिजलेली भाजी छान लागते खायला. तर बघू शकता किती मस्त भाजी झाली आहे. टमाटर सुद्धा व्यवस्थित शिजलंय आणि मस्त अशी भाजी झाली. भाकरीसोबत गरमागरम भाकरन अशी भाजी खायला खरंच खूप छान लागते. करून बघा तुम्ही भाजी. हा आणि ती पिशवी देऊन या आणि आपली घेऊन ये बाळा.
तर हे दुपारी घासलेले भांडे आहेत, आता चांगले पाणी निपतले त्यांचं. तर काय करते मी, दुपारी जर भांडे घासले ना तर ते संध्याकाळी भांडे घासायच्या आधी लावते, तेव्हा ते भांडे एकदम पाणी निपतलेले होतात, एकदम सुके होतात आणि नंतर मांडणीला लावते. आणि जर वल्ले भांडे लावले ना तर काय होतं, मांडणी जाळीची मांडणी आहे ना तर त्यातून पाणी गळतं आणि मी जी पेपर टाकले ना मांडणीवर तो सुद्धा वल्ला होतो. त्यासाठी मी पाणी घेतलं भांड्यातलं निपटू देते आणि नंतर मग भांड्यावरती लावते. तर आता ही लावते आणि घासलेले भांडे मी सकाळी लावणार आहे, आत्ता नाही लावणार. आणि भांडे आताचे थोडेसेच आहेत तर ती म्हणलं चला पटापट घासून घेते. रात्री भांडे घासले ना तर जरा किचन स्वच्छ वाटतं, त्यासाठी मी रात्री भांडे घासून ठेवते. आता त्या 2 दिवस झालं माझी तब्येत खराब होती तर थोडे भांडे होते तर मी घासले नव्हते, तसे ठेवले होते. म्हणलं तर जाऊ द्या, पाण्यात हात घालायच नको, थंडगार पाणी असते तर संध्याकाळच्या टायमाला. थोडेसे भांडे पडले होते, लगेच घासून पुसून घेतले किचन वगैरे. तर काय होते ना, रात्रीच्याला जरी धुवून पुसून जरी ठेवलं ना तर झुरळ म्हणा किंवा मुंग्या म्हणा, किड म्हणा, काय पण फिरतच म्हणा, किती जर आपण साफसफाई करून जरी ठेवली ना तर सकाळी उठल्यानंतर एखादा वल्ला कपडा फिरवला की किचन आपलं तयार होतं स्वयंपाक करण्यासाठी. काय होतं ना, आपण किती जरी व्यवस्थित जरी केलं ना तर आपण कधीतरी चुकून भाजी करताना चमचा म्हणा, पळी म्हणा आपण शिगडीवर ठेवतो किंवा खाली राहतं आपल्याकडून कधीतरी चुकून, तर ती सुद्धा उचलून आपण तसं टाकतो. त्यासाठी एकदा स्वयंपाक करताना कपडा वल्ला फिरून घेतला ना किचनवरती तर एकदम स्वच्छ असं किचन होतं. तर माझं सुद्धा आता पुसून धुवून झालेलं आहे. तर सकाळी सुद्धा मी तशीच करते, स्वयंपाक करायच्या आधी एक वल्ला कपडा फिरवते आणि मग किचन तयार होतं स्वयंपाक करायला. तर जेवण वगैरे झाल्यानंतर रात्रीवरती टेरेसवरती मी आणि सचिन चालायला जात असतो. पण 2-3 दिवसापासून असं व्हायला लागलं की चालायला जायच्या टायमाला थोडासा पाऊस पडायला लागलाय आणि एकदम गार वारा सुटतंय. तर त्यासाठी वाटते नको जायला, का तर आणखीन जास्त थंडीमध्ये गेल्यानंतर जास्त सर्दी खोकला होईल. तर 2-3 दिवस झाले आम्ही जायलाच गेलो. आता पण जायचं होतं पण आता पाऊस चालू झाला तर म्हणले नको जायचं आता पण. तर घरामध्ये 5-10 मिनिटं इकडून तिकडे चलतो आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चालतो, तोपर्यंत बाय बाय.